नमस्कार, मी तहसीलदार धाराशिव डॉक्टर मृणाल जाधव। धाराशिव तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांना मी सूचित करू इच्छिते की आता यापुढे कुठल्याही अनुदानासाठी किंवा योजनेसाठी आपल्याला फार्मर आयडी म्हणजे शेतकऱ्यांचा फार्मर आयडी क्रमांक ॲग्रीस्टॅक योजनेअंतर्गत काढणं बंधनकारक शासनाने केलेलं आहे। याआधी सुद्धा प्रशासनाने या बाबतीमध्ये वेळोवेळी सर्व गावकऱ्यांना सूचित केलेलं आहे। आता सुद्धा असं निदर्शनास येतंय की अजूनही काही शेतकऱ्यांनी फार्मर आयडी काढलेले नाहीत। कदाचित त्यांना त्यामुळे अनुदान मिळायला विलंब होऊ शकतो। सगळ्यांना माझं तातडीचं आवाहन राहील की आपण जर अजूनही फार्मर आयडी काढले नसतील तर आपल्या नजीकच्या महासेवा केंद्रावर जाऊन आपण फार्मर आयडी काढून घ्यावे आणि त्यानंतरचे जे अप्रूव्हल ग्राम महसूल अधिकारी स्तरावर आणि तहसीलदार स्तरावर द्यायचे आहेत ते आम्ही दैनंदिन पातळीवर तातडीने देत आहोत। आज रोजी तहसील लॉग इन म्हणजे तहसीलदार लॉग इन धाराशिव तहसील कार्यालयाला अप्रूव्हलसाठी ॲग्रीस्टॅकची कुठलीही पेंडन्सी नाही। दैनंदिन आम्ही ती प्रलंबित जे आमच्याकडे अप्रूव्हलला येत आहेत ते काढण्याचा प्रयत्न करत आहोत, जेणेकरून आपल्याला अनुदान मिळण्यात कुठलीही अडचण येणार नाही। नमस्कार, मी तहसीलदार धाराशिव डॉक्टर मृणाल जाधव। धाराशिव तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांना मी सूचित करू इच्छिते की आता यापुढे कुठल्याही अनुदानासाठी किंवा योजनेसाठी आपल्याला फार्मर आयडी म्हणजे शेतकऱ्यांचा फार्मर आयडी क्रमांक ॲग्रीस्टॅक योजनेअंतर्गत काढणं बंधनकारक शासनाने केलेलं आहे। याआधी सुद्धा प्रशासनाने या बाबतीमध्ये वेळोवेळी सर्व गावकऱ्यांना सूचित केलेलं आहे। आता सुद्धा असं निदर्शनास येतंय की अजूनही काही शेतकऱ्यांनी फार्मर आयडी काढलेले नाहीत। कदाचित त्यांना त्यामुळे अनुदान मिळायला विलंब होऊ शकतो। सगळ्यांना माझं तातडीचं आवाहन राहील की आपण जर अजूनही फार्मर आयडी काढले नसतील तर आपल्या नजीकच्या महासेवा केंद्रावर जाऊन आपण फार्मर आयडी काढून घ्यावे आणि त्यानंतरचे जे अप्रूव्हल ग्राम महसूल अधिकारी स्तरावर आणि तहसीलदार स्तरावर द्यायचे आहेत ते आम्ही दैनंदिन पातळीवर तातडीने देत आहोत। आज रोजी तहसील लॉग इन म्हणजे तहसीलदार लॉग इन धाराशिव तहसील कार्यालयाला अप्रूव्हलसाठी ॲग्रीस्टॅकची कुठलीही पेंडन्सी नाही। दैनंदिन आम्ही ती प्रलंबित जे आमच्याकडे अप्रूव्हलला येत आहेत ते काढण्याचा प्रयत्न करत आहोत, जेणेकरून आपल्याला अनुदान मिळण्यात कुठलीही अडचण येणार नाही।